नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जवळपास 5 वर्षानंतर गट ड ची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होते. आरोग्यप्रमाणे सर्व पदं याच्यामध्ये भरली जात आहेत. याची मित्रांनो आज लास्ट डेट आहे. तुम्ही जर अर्ज नसेल केलेला तर सदर ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जानेवारी 2024 पर्यंत वाढवण्यात आलेला होता. तर आज मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायची लास्ट डेट आहे. एकूण 680 जागा आहेत. गट ड ची मित्रांनो आरोग्य भरतीनंतर ही सर्वात मोठी आणि चांगली भरती असणार आहे मित्रांनो. 680 जागा आहेत. गट ड च्या जाहिराती ज्या आहेत मित्रांनो सतत निघत नाहीत. याच्यामध्ये तुम्हाला आरोग्य भरतीप्रमाणे मित्रांनो जो पेमेंट असतो 15,000 ते 47,600 प्लस सर्व शासकीय भत्ते गट ड साठी तुम्हाला भेटतात आणि तुमचं प्रमोशन देखील मित्रांनो इंटरनली नंतर केलं जातं. तर आपल्याला माहीत असेल मित्रांनो, गट ड साठी ही जी पदं आहेत याची जाहिरात जी आहे मित्रांनो 26 डिसेंबरला झालेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांची 680 जागा भरल्या जात आहेत. तुम्हाला सर्वच पदं याच्यामध्ये आहेत मित्रांनो, आरोग्यप्रमाणे सर्व पदं आहेत. तर याच्यासाठी मित्रांनो 20 जानेवारी ही लास्ट डेट होती, परंतु ही डेट वाढून आज डेट अंतिम आलेली आहे मित्रांनो. तुम्ही अर्ज नसेल केला तर नक्की अर्ज करा. याची अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि जाहिरातीची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर बघा मित्रांनो, सर्व पदांसाठी तुम्ही फक्त 10वी पासवरती या ठिकाणी अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुमची वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे प्लस याच्यामध्ये 2 वर्षे अजून वाढवून दिलेले तुम्हाला. मागासवर्गीय उमेदवारांना 18 ते 43 वर्षे प्लस 2 वर्षे वाढवून दिलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या सामाजिक समांतर आरक्षणानुसार प्रत्येक ठिकाणच्या जागा ज्या आहेत इथं तुम्हाला पाहायला भेटतील. टोटल 680 जागांसाठी मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो जसं की पहा, शिवविच्छेदन कक्ष परिचर, फर्रास, चौकीदार, संग्रहालय परिचर, माळी, अंधारखोली परिचर ही सर्व गट ड ची जी आरोग्य विभागामध्ये पदं आहेत तीच सर्व पदं इथं आहेत. फक्त मित्रांनो ही तुमची सर्वोपचार रुग्णालय आणि जी वैद्यकीय महाविद्यालय आहेत तिथं भरली जात आहेत. तर पहा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर, त्यानंतर शासकीय दंत महाविद्यालय जिथं पाहू शकता सिपाई, कनिष्ठ परिचर, चौकीदार, त्यानंतर प्रयोगशाळा, सेवक परिचर, त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी देखील पद आहेत. ज्या ठिकाणी मित्रांनो पहा, स्वच्छक असेल, स्टोअर बॉय असेल, मजूर असेल, टी बॉय असेल, अटेंडंट असेल, मेल सर्वंट असेल, प्रयोगशाळा सेवक, आया, मसालची, कक्षसेवक, हमाल ही सर्व पद आहेत. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर या ठिकाणी देखील पहा चौकीदार, सिपाई, माळी ही सर्व पद आहेत. रुग्णालय सेवकचं पद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विशेष उपचार रुग्णालय नागपूर तिथंही मित्रांनो विविध पद आहेत. त्यानंतर ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र जे आहे, जे की मित्रांनो या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहे, तिथं सिपाई, चौकीदार, स्वच्छता हुकुमपाळ आणि स्त्री परिचर ही पद आहेत. शासकीय आयुर्वेद रुग्णालय देखील मित्रांनो तिथंही पद आहेत आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर जे आहे त्या ठिकाणी देखील पद आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या जवळपास 7 ते 8 संस्था आहेत, 9 संस्था टोटल तिथं ही पदं भरली जात आहेत. तर याच्यासाठी आज तुमची लास्ट डेट असणार आहे. IBPS ही कंपनी मित्रांनो तुमची परीक्षा घेणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी तुम्हाला 1000 रुपये फीज आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही जर अर्ज नसेल केला तर तुमच्या मित्रांपर्यंत मित्रांनो ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना माहिती समजेल. सर्व पदं 10वी पासवरती आहेत आणि याची परीक्षा देखील मित्रांनो ऑनलाईन IBPS मार्फत घेतली जाणार आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित असे प्रश्न असणार आहेत MCQ टाईपचे आणि 10वीच्या बेसवरती सर्व काठिण्य पातळी आहे. निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाही आहे. तुम्हाला इंग्रजी विषय जो आहे त्याची इंग्रजी भाषेतून परीक्षा होईल फक्त आणि बाकीचे जे विषय तुमचे मराठी प्लस इंग्रजी दोन्ही भाषेचा तिथं समावेश तुम्हाला असणार आहे. 120 मिनिटाची तुमची परीक्षा असणार आहे मित्रांनो. 100 प्रश्न 200 गुणांसाठी असतील. कमीत कमी तुम्हाला 45% गुण मित्रांनो घ्यायचे आहेत तरच निवड यादीमध्ये नाव येतं. नाहीतर IBPS आपल्याला माहीत असेल उत्तरपत्रिका देत नाही, फक्त डायरेक्टली काय करतं या ठिकाणी यादी लावतं. ज्यांचे 45% गुण आहेत ज्यांना, तिथून वरचे सर्व विद्यार्थ्यांची यादी लावली जाते, ती गुणपत्रिकाची यादी, आणि त्यानंतर फायनल निवड यादी जी आहे ती लावली जाते. तर त्यासाठी तुम्हाला 45% कमीत कमी गुण घ्यायचे. अभ्यासक्रम काय असेल पहा, मराठी भाषा 25 प्रश्न, सेम मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार परीक्षा याची होणार आहे. सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रकार यांचा अर्थ आणि उपयोग, उत्तरेवरील प्रश्न. इंग्रजीमध्ये देखील 25 प्रश्न असतील. सेम याच्यामध्येही कॉमन व्हॅक्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर असेल, हेच असणार आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान याच्यामध्ये मित्रांनो जास्त करून महाराष्ट्रामधील सामान्य ज्ञान असेल, चालू घडामोडी महाराष्ट्रातील विचारले जाणार आहेत. नागरिकशास्त्र, भारतीय राज्यघटना जे आहे त्याचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन, त्यानंतर इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास सांगितले त्यांनी, भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोल विशेष अभ्यासाचं, मग पृथ्वी, हवामान, अंशांश, रेखांश इत्यादी, अर्थव्यवस्था असेल, त्यानंतर सामान्य विज्ञान,
हे झालं सामान्य ज्ञानसाठी. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित. याच्यामध्ये मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी ही विचारलं जाणार आहे आणि अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सिंपल या ठिकाणी 10वीच्या बेसवरती प्रश्न तुम्हाला असतील. हा सिलेबस याचा देण्यात आलेला आहे. अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान GS या विषयावरती वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक हवं असेल तर द्वितीय आवृत्तीचं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. या पुस्तकामध्ये मित्रांनो 21 प्रकारच्या आतापर्यंत झालेल्या TCS IBPSच्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून मित्रांनो याच्यामध्ये GSच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं मित्रांनो हे पुस्तक TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या ज्या परीक्षा आहेत मित्रांनो TCS IBPSच्या त्यामधील घटकनिहाय तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो प्रश्नांचं वर्गीकरण सामान्य ज्ञान या विषयाचं जे आहे, जसं की राज्यघटना, इतिहास, भूगोल असेल, विज्ञान असेल, अर्थशास्त्र, पर्यावरण असेल, विज्ञान असेल, याचं घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला या पुस्तकामध्ये करून दिलेलं आहे TCS IBPSने आतापर्यंत घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचं. तर मित्रांनो, सरळ सेवेची कुठलीही भरती असेल तुमची, जसं की GMC नागपूरची असेल, जिल्हा न्यायालय लिपिक सिपाई पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल, त्याचबरोबर मित्रांनो आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, कारागृह विभाग पदभरती असेल किंवा इतर महानगरपालिकेची कुठलीही सरळ सेवेची भरती असेल, या सर्वांसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. TCS IBPS पॅटर्ननुसार बनवलेलं आहे, जे की स्पेशली मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयासाठी. तर हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटेल, तिथून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला खरेदी करायला उपलब्ध आहे.